Hey guys, Hey guys, welcome back to our YouTube channel तेजल and विशाल here. येस. तर आजचा हा डेली व्लॉग असणार आहे आणि सॅटर्डे संडेला माझे मम्मी पप्पा येतच असतात. कालच आलेत, म्हणजे काल सॅटर्डे होता तर ते कालच आलेत आणि आज आम्ही व्लॉग घेणार आहे त्यांच्यासोबत. नेहमी मम्मी पप्पा येतात तेव्हा काही ना काही इंटरेस्टिंग होतच असतं. जे आमचे डेली व्लॉग बघतात त्यांना माहितीच असेल की माझे पप्पा किती एंटरटेनर आहेत. सो काही ना काही होतच असतं आमचं. आणि आम्ही दोघांनी असा प्लॅन केलाय, कालच डिसाईड केलंय काहीतरी गेम खेळायचा आम्हाला यांच्या बरोबर आणि थोडस मजा आणायची. तर मग तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल आम्ही काय गेम खेळतोय आणि पूर्ण डेली ब्लॉग असणार आहे, मजा येणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. जर गेम पाहायचा असेल तर हा ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत पहा. तर आता आम्ही हे सर्व बाळाचे कपडे वॉशिंगला टाकतोय मशीनमध्ये. किती वेळ वॉश करायचे? एकदा केले तरी होईल ना ग? सॉफ्टच आहेत तसे ऑलरेडी. आणि आमच्याकडे आता पाणी कमी येते, सो त्यामुळे आम्ही हा जार भरून ठेवला इथे आणि ते पातेलं. सकाळी सकाळी पाणी आले त्यामुळे आम्ही 8 वाजताच मशीन लावतोय घाईमध्ये. मशीन ऑन केलेली आहे बेबी केअरवरती. फायनली हा ऑप्शन आम्ही ओपन केलाय इतक्या वर्षानंतर. सकाळचे वाजलेले आहेत 9:30 आणि इकडे पाहू शकता सकाळी सकाळी काय चालू आहे यांचं. अरे बापरे, काय करताय तुम्ही सकाळी सकाळी? हे बोंबील साफ करतोय. बोंबील आहेत, सुकट आहे, सुकट आणले. कुठून आणलं हे सगळं? शिक्रोपेठ बोंबील मार्केट मंडई. डॉक्टरांनी सांगितलं होतं की बोंबील खूप चांगले असतात प्रेग्नेन्सी मध्ये सुद्धा आणि आफ्टर प्रेग्नेन्सी मध्ये सुद्धा. पप्पांनी लगेच इतके सारे बोंबील घेऊन आले आणि आता त्याला साफ करतात येत, बिकॉज आम्हाला दोघांनाही ते येत नाही. त्यामुळे हे आता सकाळीच घेऊन बसले. सकाळी सकाळी का बरं एवढं लगेच स्टार्ट केलं हे? वेळ लागतो नाही आता. सुकट हे साफ करायला वेळ लागतो. बोंबील पोटातून साफ करायला लागतो. अच्छा, कसं साफ करताय तुम्ही? हे ड्राय बोंबील आहेत गाईज. हे त्याचं परत थोडस तोंड असं कापायचं. पोटाची बाजू आहे ना, ती पोटाची बाजू अशी साफ करून घ्यायची. पोटातली घाण काढून घ्यायची, स्वच्छ करायचं. ओके. आज जरा पावसाचं वातावरण वाटते, हो ना? हा, इकडे मम्मी पीठ मळतीये चपातीसाठी, कारण की मला मम्मीच्या हातच्या गरम गरम चपाती खूप आवडतात चहासोबत खायला. मग आज ती नाश्ता तोच बनवणार आहे. तोपर्यंत मी पटकन आंघोळ वगैरे करून घेते. आणलं का मटण? आम्ही आंघोळ वगैरे झाली आहे आणि ऑलरेडी उठल्यापासूनच काही ना काही त्यांचं चालू झालंय बाहेर. जे की आमचे 9 वाजता डोळे असे असतात, तर ते एकदम ऍक्टिव्ह होऊन काही ना काही करत. आणि त्यांच्यासाठी खास मटन आणलंय. आज फादर्स डे आहे. त्यांना विचारलं होतं केक आणायचं की मटन आणायचं, त्यांनी सांगितलं मटन. नॉनव्हेज लवर आहे त्यामुळे आम्ही मटन आणले. हॅपी फादर्स डे To be father. आता मी चहा ठेवतेय. आय नो आता कमेंट्स येतील भरपूर की चहा चांगला नसतो प्रेग्नन्सी मध्ये, पण मी कधीतरी जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी पिते चहा, स्पेशली चहा चपाती खाण्यासाठी. पाहू शकता दूधवर किती छान अशी साई आली आमच्या. हे पहा, आणि याच आम्ही तूप बनवत असतो. आणि इकडे आता मम्मी मस्तपैकी चपाती बनवणार आहे. कॉलेजला जाताना, स्कूलमध्ये जाताना सकाळी सकाळी गरम गरम मम्मीच्या हातची चहा चपाती खायची. आणि आता ती आली तर हे मिस कसं करणार ना मी. सो त्यामुळे मी आता तिला सांगितलंय सकाळी सकाळी चहा चपाती बनव आणि मी मस्तपैकी चहा ठेवणार आहे. तू घेणार आहे का चहा? येस, मी पण खाणार आहे चपाती. आज नो डाएट. नो डाएट. भांडं आहे ज्याच्यामध्ये आम्ही रोज डेलीची मलाई ऍड करतो. फुल भरतं तेव्हा आम्ही त्याचं तूप बनवतो. आणि हे पाहू शकता आमचं तूप. हे असं तूप बनतं मस्तपैकी छान घरी. वाव, हे माझं आहे आणि मम्मीनी बनवून आणलंय. ऍक्च्युली 2 महिने मला तूप खायला सांगितले डॉक्टरांनी, म्हणजे डिलिव्हरी स्मूथ होते. सो त्यामुळे मम्मीनी घरून आणलाय मोठा डबा तुपाचा. तर मी आता तूप जरा जास्त खाणार आहे. सो येस, त्यांनी 6 वाजता उठूनच चहा करायला लावलाय मम्मीला आणि 6-6:30 वाजताच त्यांनी आंघोळ केली. सुपर फास्ट आहेत ते.
त्यांना असं वाटत होतं की पाणी गेलं तर खूप अवघड होऊन जाईल, सो त्यामुळे त्यांनी 6:30लाच आंघोळ केली. क्लिनिंग करत होते आणि ब्लॉग चालू केला तर लगेच आले तिथे बोलायला. आज फादर्स डे काय करायचं तेजल फादर्स साठी? हो, त्यांना विचारलं होतं आम्ही सकाळी केक खाणार की मटन खाणार, मग तुम्ही काय सांगितलं? मटन. आम्ही टाटा गोल्डची चहा पावडर यूज करतो. मी वेलची पावडर पण टाकते, ज्याने चहाला खूप छान टेस्ट येते. तर ते ऍड करते. काय म्हणते? आपल्याला आहे ना एक मस्त पैकी गेम खेळायचा संध्याकाळी आल्यावरती सांगतो. सेंटरवरून आलो ना, मस्त गेम खेळायचा एक आपण. काय असेल ते? पत्ते काय आहेत? पत्ते. गरम चाय गरम. ते आपण बालाजीला जायचो तेव्हा कसे यायचे ना, चाय चाय मसाले चाय. चाय चाय चाय. बालाजीला जाऊशी वाटते हा? है ना? जाऊ ना आपण. तिरुपती बालाजीला आम्ही प्रत्येक वर्षी जातो, तर मला आत्तापासूनच जाऊशी वाटते बालाजीलाच. आत्ताच जाऊन आलोय आम्ही ऑगस्ट मध्ये. बेबी 3 महिन्याचं झालं ना मग जाऊयात आपण. आणि येतात ना महालक्ष्मी. मस्त रोड ट्रिप करूयात तेजल. गाडी घेऊन जाऊ आपली न्यू कार. गाडीने जाऊ, ट्रेनने नको. मजा येईल. आणि येतात ना महालक्ष्मी. येस. मस्त गरम गरम चपातीवरती तूप टाकते मी. तुम्ही म्हणत असाल असं ब्राऊन कलर का दिसतोय, बिकॉज आम्हाला असंच आवडतं. आम्हाला व्हाईट कलरचं तूप आवडत नाही. मस्त कॉम्बिनेशन आहे तेजल. चाय तूप चपाती. आता मी जास्त बोलणार नाही, कारण की मला गार झालेली चपाती अजिबात आवडत नाही. सो मला आता खाऊ द्या. असा रोल करायचा त्याचा आणि मग खायचं मस्त. थोडं तूप कमीच वाटते का? असं पडलं पाहिजे जेव्हा आपण रोल करतो ना, तेव्हा ते असं तूप खाली पडलं पाहिजे, तेव्हा मजा येते खायला. रोल करायचा आणि चहा डुबवायचं. डीप करायची अशी. बहुत मजा येईल. कॅल्शियमची. टाकतो ना आता कपडे वाळत. आता आम्ही कपडे वाळत घालतोय बेबीचे, आणि ही कॉटन असल्यामुळे वॉश केल्यावर अजूनच छोटे झाले. आता प्रॉपर येतील. आणि खूप भारी वाटतंय गॅलरी मध्ये या सगळ्या प्रिंट्स बघून. छोटे छोटे कपडे. जोपर्यंत बाळाचे कपडे धुवून वाळणार नाही तोपर्यंत पाऊस येणार नाही असं म्हणते. म्हणजे आपलं सगळं काम झालं ना तेव्हा पाऊस चालू होणार म्हणते. तर पप्पा आलेले आहेत. स्पेशल माणसाला बोलवलेलं आहे तुझ्यासाठी मटण खास. पाणी गेलं गेलं. जावई आणि सासरे बुवा दोघे मिळून आता धुणार आहेत. नाहीतरी पण चांगलं जरा 2-3 वेळा. मागच्याच ब्लॉग मध्ये बोललो होतो पाणी गरजेचं आहे, आणि हे आज समजते पहा. तर तुम्ही नसते तर कसं केलं असतं? मटण खायला मिळाले ते होते म्हणून. मटण करायला चालू केलेलं आहे, आणि इथे मी मसाले फ्राय करते, गरम मसाले सगळे. इथे पण माझं भाजून झालेलं आहे, आणि मम्मी मला सर्व तयारी करून देते. तर काळ्या वाटणामध्येच करणार आहे मी मटण. जर तुम्ही माझा व्लॉग पाहिला नसेल मी काळ्या वाटणामध्ये कसं करते, तर तो व्लॉग सुद्धा तुम्ही जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी कळेलच. पप्पांनी सॉन्ग रेडी केलेलं आहे आत्ता जस्ट, हे बघून सगळं. तर आता त्यांना सांगतो आम्ही बोलायला.
की कसं केलंय ते बघा, तुम्हाला पण कळेल. ओ है खाना गरम, अरे गरम गरम जल्दी करो, भूखे हैं हम. धनिया जीरा मिर्च मसाला तेजल ने इसमें प्यार से डाला. अरे मटन 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 है, मटन 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 है, मटन मटन मटन. टाळ्या टाळ्या. टाळ्या, टाळ्या. कसं झाले? मस्त. मजा आली. मम्मी माझ्यासाठी पनीरची भाजी बनवतीये बिकॉज मला मटण आवडत नाही. पाऊस पाण्यासाठी खूप गर्दी झाली इथे. फायनली पाऊस आलाय. थोडाच येतोय थोडाच पण येतोय पण येतोय. एवढा बघून पण खूप छान वाटते. काय पप्पा? पाऊस पाहिजे. पडर पाण्या कर पाणी पाणी कर पाणी पाणी. ऊन पडलं. शेत माझ दैतान्यालं सात कहवानी. पप्पांकडे प्रत्येक मुवमेंटला सॉन्ग असतं रेडी. 2 शब्द असतात त्यांच्याकडे गाण्यामध्ये. मूड फ्रेश झाला एवढा पाऊस बघून सुद्धा. जोरात येऊ दे आता पाऊस. थँक गॉड कपडे वाळलीत आणि पाऊस चालू झालाय, पण परत ऊन यायला लागलंय. हो, अजून इतकं वातावरण नाही बनलेलं, पण पडेल पाऊस.